आजचे बायबलचे वचन दानिएलचे पुस्तक अध्याय 7 काव्य 9 ते 10 आणि 13 ते 14, पेत्रांचे दुसरं पत्र अध्याय 1 काव्य 16 ते 19 आणि आजचे शुभवर्तमान मध्ये अध्याय 17 काव्य 1 ते 9, दानिएलचे पुस्तक अध्याय 7 काव्य 9 ते 10 आणि 13 ते 14। मी पाहतो तर आपल्या जागी सिंहासने मांडली गेली व त्यावर प्राचीन राजा त्याच्या सिंहासनावर बसला। त्याचे कपडे व केस कापसाप्रमाणे सफेद होते। त्याचे सिंहासन अग्नीचे होते व सिंहासनाचे चाके ज्वालांची केलेली होती। प्राचीन राजाच्या समोरून अग्नीची नदी वाहत होती। करोडो लोक त्याची सेवा करीत होते। कोट्यावधी लोक त्याच्या समोर उभे होते। हे दृश्य न्यायालय सुरू होण्याच्या तयारीत आहे व सर्वांची खाती आत्म उघडली जाणार आहेत अशा प्रकारचे होते। माझ्या रात्रीच्या दृष्टांतात मला मनुष्य प्राण्याच्या आकृतीसारखे काहीतरी दिसले। तो ढगांवरून येत होता। तो प्राचीन राजाकडे आला। त्याला राजासमोर आणण्यात आले। मग त्या मनुष्य प्राण्याप्रमाणे दिसणाऱ्याला अधिकार, वैभव व संपूर्ण सत्ता देण्यात आली। सर्व लोक, राष्ट्रे व निरनिराळे भाषा बोलणारे सर्व त्याची सेवा करणार होते। त्याची सत्ता चिरंतन होती। त्याचे राज्य कायमचेच होते। त्याचा कधीही नाश होणार नव्हता। पेत्रांचे दुसरं पत्र अध्याय 1 काव्य 16 ते 19। कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथांस अनुसरण आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन या संबंधाने तुम्हाला कळवले असे नाही, तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो। कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाला। तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्या विषयी मी संतुष्ट आहे। त्याच्या बरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली। शिवाय अधिक निश्चित असे संदेशाचे वचन आमच्या जवळ आहे। ते काळोख्यात जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे। तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटच्या तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल। आजचे शुभवर्तमान मत्ते अध्याय 17 काव्य 1 ते 9। मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपणा बरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले। तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले। त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली। तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्या बरोबर संभाषण करत असलेले त्यांचे दृष्टीत पडले। मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे। आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप करतो, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक। तो बोलत आहे तो पहा, तेजस्वी मेघाने त्याच्यावर छाया केली आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका। हे ऐकून शिष्य पालटे पडले व फार भयभीत झाले। तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका। तेव्हा त्यांनी दृष्टीवर करून पाहिले, तो येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही। नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आज्ञा केली की मनुष्याचे पुत्र मेल्यातून उठवला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणालाही सांगू नका। हा प्रभूचा शब्द आहे। प्रभूला धन्यवाद।